अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. तसेच माझे दुसरे चॅनल सरळ जीवनधारा हे सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे घर पशु पक्षी, आता पक्षी झाडावर घरटी बांधतात, त्यांना म्हणजे मानवापासून पशु पक्षी, जंगलातील हिंस्र प्राणी, सगळे प्राणी, म्हणजे कोणी गुहेमध्ये राहतं, कोणी अशा, म्हणजे प्रत्येक आपल्या जिवंत प्राण्याला घराची अत्यंत गरज असते. आणि ते घरही कसं असावं तर याचीच कविता माझी स्वरचित मी आपणापुढे सादर करते. ते पहा. माझे घर झाडाजवळी विटांचे टुमदारो बांधलेले, माझे घर झाडाजवळी विटांचे टुमदार बांधलेले, इकडून तिकडे वाहिगार वारा पर्यावरण लाभलेले, इकडून तिकडे वाहिगार वारा पर्यावरण लाभलेले, घरात सारे कुटुंबीय नांदी एकी गुणा गोविंदाने, घरात सारे कुटुंबीय नांदी एकी गुणा गोविंदाने, प्रेम जिव्हाळ्याचे संबंध ठेवी नातेवाईक बंधू भावाने, प्रेम जिव्हाळ्याचे संबंध ठेवी नातेवाईक बंधू भावाने, घरापासूनच घ्यावा आदर्श साऱ्यांनी हिमतीने जगावे, घरापासूनच घ्यावा आदर्श साऱ्यांनी हिमतीने जगावे, दुःखाचा डोंगर चढून या सुखाचा मार्ग शोधावे, दुःखाचा डोंगर चढून या सुखाचा मार्ग शोधावे, माता पिता झटी रात्रंदिन मुलांची काळजी घे जीवा पार, माता पिता झटी रात्रंदिन मुलांची काळजी घे जीवा पार, सुसंस्काराने तया वाढवी आजी बाजोबा सांभाळी घर, सुसंस्काराने तया वाढवी आजी आजोबा सांभाळी घर, अशा माझ्या घरात अशा माझ्या घरात नांदे सुखशांती समाधान, अशा माझ्या घरात नांदे सुखशांती समाधान, सकाळ संध्याकाळ पोटभर खातो आईने बनवलेले जेवण, सकाळ संध्याकाळ पोटभर खातो आईने बनवलेले जेवण, अशा माझ्या घरात नांदे सुखशांती समाधान, अशा माझ्या घरात नांदे सुखशांती समाधान, सकाळ संध्याकाळ पोटभर खातो आईने बनवलेले जेवण, सकाळ संध्याकाळ पोटभर खातो आईने बनवलेले जेवण, आईने बनवलेले जेवण. तर अशा प्रकारे मी माझ्या घराची, की घर किती महत्त्वाचं असतं आणि घर म्हणजे आपलं सर्वस्व स्वर्गापरी असतं, तर ते घराची कविता मी आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा. आणि आपणही आपल्या घरामध्ये एकीनं राहण्याचा, भांडण तंटा न करता सर्वांनी गुण्यागोविंदानं राहायचं, नातेवाईकाशी संबंध ठेवायचे, शेजाऱ्यांची सुद्धा प्रेमानेच वागायचं. तर अशा प्रकारे आपली घर ही कविता
मी आपणापुढे सादर केली आहे. ही अवश्य पहा. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.